शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 10 जानेवारी 2025 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेऊ आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तर पाहू की आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला मिळते। क्वालिटीनुसार कलिंगडच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। आवक जास्त झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही 2 रुपयाने आपल्याला कमी पाहायला मिळतात। सुटकणकांसाठी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुटकणसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला सुटकणचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते वजन करून घ्यायचं काय असेल स्थिर असलेले पाहायला मिळतात। उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांचे दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मकर संक्रांतीमुळे बोरांची आवक देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान साईजमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः 40 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला चमेली बोरांसाठी पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला तेजी बोरांसाठी पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा बऱ्यापैकी झालेली पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये शेंगदाण्याची चटणी क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये 2 ते 3 दिवसापासून तेजी पाहायला मिळते। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। बॉक्स पॅकिंगमध्ये अंजीरची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार अंजीरचे दर जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात। तर बरेच दिवसापासून अंजीरच्या दरामध्ये दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी 20 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर हलके मालांचे दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला मिळते। नवीन बाराची आवक या ठिकाणी आपण मोसंबीची पाहायला मिळते। तर त्याचबरोबर नवीन बारासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। नवीन बारांच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन बाराच्या मोसंबीसाठी पाहायला मिळते। जुन्या बाराची मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर मोसंबीच्या मालासाठी उठाव साधारणतः थोडाफार कमी असलेला पाहायला मिळते। त्यामुळे दर जे आहे ते थोडेफार 5 ते 10 रुपयाने कमी जास्त होताना पाहायला मिळतात। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबसाठी आज दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। तर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापासून आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला घसरण आज झालेली पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर डाळिंबच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला मिळते। पिंक तायवान पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक तायवान पेरूसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूची आवक पाहायला मिळते।
लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात.